नमस्कार, मी सुकेशनीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. ताईंनो, परवाच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळीच केले. सकाळी फ्रेश होऊन आता छान देवपूजा करते मी. सकाळी देवपूजा केल्यानंतर घरात एकदम प्रसन्न असं वातावरण होते. तर इथं निवांत माझी सावकाश देवपूजा चालू आहे. त्यानंतर आमची दिदू पण इथं नमस्कार करते देवाला. घरातली देवपूजा केली. आता माझ्याकडे तुळशी वृंदावन आहे. तर घरातली देवपूजा झाल्यानंतर मी लगेच तुळशीला पाणी घालून घेतले. त्यानंतर नमस्कार केला. बाहेरची देवपूजा सर्व आवरल्यानंतर बघू शकता तुम्ही कसं छान वाटते बाहेर पण. देवपूजा झाली आणि आता दिदू इथं झाडाला पाणी घालते. ती तिचं मनानं हे सगळं करते. बघू शकता तुम्ही ग्लास घेऊन आले ती मधून आणि पाणी घालते झाडांना. आता माझे सगळे सकाळचे काम आटपून झाले होते, त्यामुळं मला खूप छान असं फ्रेश वाटत होतं. आता मी आले किचनमध्ये. इकडे दूध तापून घेतले. आज मी नाश्त्याला रव्याचे आप्पे बनवणार आहे. तर त्यासाठीच ते 1 वाटी मी रवा घेतलाय आणि अर्धी वाटी दही घेतले. दही रव्यामध्ये मिक्स केलं, टाकून घेतलं आणि त्यानंतर ते चमच्याने हलवून मिक्स केलं आणि त्याला लागल तेवढं पाणी घेतलं त्याच्यामध्ये पूर्ण रवा ओला झाला पाहिजे. त्याला लागेल तेवढं पाणी मी वरवर थोडंसं वतून रवा एकदम मिक्स करून घेते. आता सगळं त्याच्या गुठळ्या काढून 10 ते 15 मिनिटासाठी मी त्याला प्लेट झाकून ठेवले. तोपर्यंत मी इकडं तयारी करते. तर मी इकडं कांदा, टोमॅटो, गाजर आणि हिरवी मिरची कट करून घेतले. तुमच्याकडे आणखीन काही वेगळ्या भाज्या असतील, काय मिक्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता, शिमला मिरची वगैरे. माझ्याकडे एवढंच होतं आणि मिरची आमच्याकडे कमी तिखट खातात म्हणून मी थोडीशी एकच मिरची कट करून घेतले. ते बॅटर पूर्ण तयार करून घेतलं. त्याच्यामध्ये टाकून चवीनुसार मीठ टाकलं, चिमूटभर खायचा सोडा टाकला. त्यानंतर आप्पे पात्र मी इथं गरम करायला ठेवलं होतं. त्याला तेल लावून सगळं बॅटर ओतून घेतलं आणि छान दोन्हीकडून भाजून घेतलं. तुम्ही बघू शकता कसे छान असे इन्स्टंट आप्पे तयार आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. आता हे नेक्स्ट डेची क्लिप आहे. तर दादा शाळेत गेला. माझा स्वयंपाक वगैरे झाला होता. आता मी सगळीकडून झाडू मारून घेते. मी सगळीकडून स्वच्छ करून घेतले. झाडू मारून कचरा वगैरे भरून घेतला आणि त्यानंतर सगळी फरशी स्वच्छ साफ करून घेतली. इथं मी सगळीकडून फरशी पुसून घेते. घरातले सगळे कामं झाले की निवांत छान वाटते. तर आता माझी सगळी कामं आवरून झालेत. आज बनवले मी सांडग्याची भाजी, भात, चपाती सोबत लोणचं. इथं आमची दिदू बघा कशी जेवण करते हातानं. तिनं मोबाईल, TV वगैरे काहीच मागत नाही. मनाने असं व्यवस्थित बसून सगळं फिनिश करते.
इकडं तिचं अभ्यासाचं पडलंय. आता चाललंय जेवायचं. हां, दिदूनं देवपूजा केली तेव्हाच ते कुंकू लावलेलं आहे. आता किराणाच्या काही बरण्या रिकाम्या झाल्या होत्या, त्या सगळ्या स्वच्छ घासून आता कोरड्या झाल्यात. तर मी आता इथं सगळं भरून ठेवते. त्यानंतर आम्ही रात्री गेलो होतो भारतीय क्राफ्ट मार्केटमध्ये. तर बघू शकता तुम्ही इथं किती छान छान डेकोरेशनचे पीस होते. मला तर खूप आवडले. त्याच्यामुळेच मी इथली थोडीशी क्लिप इथं ॲड केलेली आहे. आणि आपल्या मार्केटपेक्षा इतर रेट पण जरा जास्तच वाटले मला तर. कसा वाटला ताईंनो आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या एका छानशाच्या व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे.